काही दिवसांपूर्वी एक बदलापूरमध्ये एक घटना घडली होती। त्यामध्ये 2 चिमुकलीवरती अत्याचार झाला होता। त्यानंतर प्रचंड प्रक्षोभ इथे बदलापूरमध्ये पाहायला भेटला आणि त्याच्यातला जो आरोपी आहे तो अक्षय शिंदे पोलिसांच्या ताब्यात होता आणि आज पोलिसांवरती गोळी झाडली आणि पोलिसांनी त्या आत्मरक्षणासाठी त्याच्यावरती गोळी झाडलेली आहे अक्षयवरती। आणि पाहायला गेलं तर हे आपण पाहताय हे जे अक्षयचं घर आहे जे खरवई परिसरात आहे आणि हे घर ज्या दिवशीपासून अक्षयने जो प्रकार केला त्यानंतर हे घर जे बंद आहे ते अजूनही बंद आहे। आपण पाहू शकता या घराला आत्तापर्यंत टाळा आहे आणि जो अक्षय जो पाहायला गेलं तर तळोजा जेलमध्ये होता आणि तळोजा जेलमधून त्याला ठाणे क्राईम घेऊन जात असताना पाहायला गेलं तर अक्षयने पोलिसांवरती गोळी झाडली, म्हणजे सर्व्हिस रिव्हॉल्वरवरून पोलिसांकडून सर्व्हिस रिव्हॉल्वर घेतलं आणि पोलिसांना गोळी झाडली। त्यानंतर पोलिसांनी संरक्षणासाठी अक्षयवरती गोळी झाडली आणि त्यानंतर अक्षयचा मृत्यू झाल्याचा बातमी येते। आणि पाहायला गेलं तर ही जी घटना ही ठाण्यामध्ये कुठेतरी म्हणजे मुंब्रा बायपास इथे घडलेली आहे। आणि पाहायला गेलं तर हा जो अक्षय होता याच्यावरती आता काही दिवसांपूर्वी याची चार्जशीट दाखल झाली होती कल्याण सत्र न्यायालयात आणि ही जी केस होती ही SITकडे दाखल करण्यात आली होती। आपण पाहू शकता हे जे खरवईमधलं घर आहे जे अक्षयचं अजूनही बंद आहे त्याला हे टाळा लावण्यात आलेलं आहे आणि जे अक्षय जो आता तळोजा जेलमध्ये होता आणि त्याच्याबद्दल ही जी बातमी समोर येते आणि ही